नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की केंद्र सरकारमध्ये रेल्वेच्या विभागामध्ये 4 लाखांची या ठिकाणी भरती होणार आहे आणि त्या भरतीमध्ये रेल्वेमध्ये मित्रांनो 10% आरक्षण जे सुवर्णांचं होतं त्या 10% आरक्षणानुसार त्या महाभरतीमध्ये 23,000 जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। देशातील सर्वात जास्त रोजगार पुरवणारी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असलेल्या रेल्वेने तब्बल 2,30,000 जागांच्या नव्या महाभरतीमध्ये आरक्षण न मिळणाऱ्या वर्गास 10% राखीव जागा म्हणजे 23,000 जागा ठेवण्याच्या नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने आघाडी घेतली आहे। रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी ही घोषणा करताना सांगितले की याच वर्षापासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेत 10% आरक्षण लागू केले जाईल। याआधी आरक्षण मिळणाऱ्या वर्गांना त्याच प्रमाणात ते मिळेल हे सांगण्यासाठी गोयल विसरले नाहीत। ते म्हणाले, रेल्वे भरती मंडळातर्फे आरआरबी आगामी 2 वर्षात खातेनिहाय 2,30,000 जागांची भरती करणार आहे। सवर्णातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना आरक्षण देण्याचा जो कायदा संसदेने नुकताच मंजूर केला त्याची अंमलबजावणी करणारे रेल्वे हे पहिलेच केंद्रीय मंत्रालय असेल। या भरतीच्या पहिल्या टप्प्यात मार्च 2019 मध्ये प्रारंभ होऊन एप्रिल-मे 2020 पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वेने समोर ठेवले आहे। या टप्प्यात 1,31,428 जागांची भरती केली जाईल। दुसऱ्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ होईल। यात 99,000 जागा भरल्या जातील व जुलै-ऑगस्ट 2021 पर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होईल। या 2,30,000 मधील एससी एसटी आणि ओबीसींसाठी अनुक्रमे 34,000, 17,000 आणि 62,000 जागा आरक्षित असतील असे गोयल यांनी वारंवार नमूद केले। नव्याने आरक्षण मिळणाऱ्यांना 23,000 जागा राहतील। ही नवीन भरती पूर्णतः संगणकीकृत असेल। पुढच्या 2 वर्षात रेल्वेमध्ये 4 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचेही ते म्हणाले आणि यामुळे देशातल्या 22 मार्गांचा विस्तार सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, रेल्वे राज्यामध्ये जरी मेगा भरती होत नसली तरी या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये मित्रांनो का असेना मेगा भरती निघत आहेत आणि केंद्र सरकार या ठिकाणी सर्व तरुण वर्गाला नोकर भरतीच्या माध्यमातून सर्वांना खुश करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। मित्रांनो, याबद्दल आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।